कल्याण ते नागालँड डायरेक्ट ट्रेन जाते आणि क्रेझी पार्टीज हा प्रवास 52 तासाचा आहे. फक्त 3 दिवस 2 रात्र आणि 7 स्टेट पार करून डायरेक्ट नागालँड. 3 दिवसांचं जेवण आम्ही घरून आणलं होतं, कारण एक वेळ सियाला ट्रस्ट करा पण ट्रेन मधलं जेवण अजिबात नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही बी टाउनला पोहोचलो. आम्ही या ट्रेनचे रिव्ह्यूज बघितले होते. अर्ध बी टाउन रेल्वेमध्ये काम करत असल्यामुळे की काय माहित नाही, पण सगळ्या डब्यात अतिक्रमण होतं असं ऐकण्यात आलं होतं. आणि सकाळी एक काका माझ्या सीटचा पडदा बाजूला करून बिंदास्त येऊन बसले. भाई माणुसकी आहे माझ्यात, पण फक्त समोरच्याने विचारायला हवं. मुंबईकर असतातच मुळात वेलकमिंग स्वभावाचे. मी विचारल्यावर समोरचा माणूस बोलला, ये बी टाउन आहे, यहाँ सब चलतंय. म्हणून मी तेच केलं जे प्रत्येक रागवलेला भारतीय करतो. रेज रायटिंगच्या आड 50 चुका लपवल्या आणि पोस्ट केलं. टीसी आलेच लोकांना उठवलं आणि मी नवीन म्हण बनवली, एक मराठी नारी सप्पे भारी. एवढा पार्ट सोडला ना तर बाकी प्रवास मस्त झाला. मातीचा रंग, घरांची स्टाईल, लोकांचं राहणीमान बदलताना बघितलं. मध्य प्रदेशमध्ये अमृततुल्य चहा आणि नाथब्रह्म इडलीची शाखा बघितली. गुड्डू भैयाला हॅलो म्हटलं, गंगा ब्रह्मपुत्रा पार केली, मानसी स्टेशनचा फोटो 4 मानसींना पाठवला आणि 3 दिवसांनी दिमापूरला पोहोचलो. कळवा ईस्ट पेक्षा काहीच वेगळं वाटलं नाही. पण तिथून अजून 2 तासानंतर एका महिन्यासाठीच्या आमच्या घरी कोहिमाला पोहोचलो.